सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे। खरंच श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ। हा ऊन पावसाचा खेळ आपल्या आरोग्यासाठी मात्र तितका हितावह नसतो। या काळात फारशा मसालेदार भाज्या आणि इतर पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नाही। या काळात षड्रसयुक्त अशाच भाज्यांचं सेवन करणं आवश्यक आहे। निसर्गाचा महिमा बघा ना, याच काळात रानभाज्या उगवतात, म्हणजेच वाइल्ड व्हेजिटेबल। या रानभाज्यांचं जर आपण सेवन केलं तर ते आरोग्यासाठी नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे। मग याच विषयाशी निगडीत आपण आज बोलणार आहोत। पाहूया आजचा नेमका विषय काय आहे तो। आजचा आपला विषय आहे आहारात रानभाज्यांचं महत्त्व। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक खास पाहुणी आपल्याकडे आलेली आहे, खास सखी आपल्याला लाभली आहे। आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक अश्विनी चोथे मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आणि खरंच या रानभाज्यांचं महत्त्व आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण सर्व प्रेक्षकांना आधी मी मॅडमची ओळख करून देते। मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे प्राध्यापक अश्विनी चोथे, काढणी पश्चात तंत्रज्ञान विभाग, त्या MSc असून नाशिकच्या KK वाघ उद्यान विद्या महाविद्यालयामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख तसेच सहाय्यक प्राध्यापिका म्हणून सुद्धा काम करत आहेत, कार्यरत आहेत। कृषीशी निगडित सरकारच्या अनेक प्रकल्पांवर त्यांची आजपर्यंत नेमणूक झालेली आहे। ॲग्रोवन मासिकात कृषीशी निगडित असे अनेक त्यांचे लेख सुद्धा प्रकाशित आहेत। हेल्दी रानभाज्या हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे। अनेक मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत। आदर्श कृषी सेवक, कृषी तज्ञ पुरस्कार, कृषीथॉन युवा सन्मान, प्रयोगशील कृषी विस्तार, कृषी गौरव, बेस्ट केस स्टडी अशा असंख्य पुरस्कारांनी मॅडमना सन्मानित केलं गेलंय। आज रानभाज्यांचं महत्त्व आहारातलं या विषयावर मॅडम आपल्याशी बोलणार आहेत। आजचा आपला विषय आहे आहारातलं रानभाज्यांचं महत्त्व आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक अश्विनी चोथे मॅडम। तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत। मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। आणि मी म्हटलं तसं की खरंच माझ्याही मनात याविषयी खरंच प्रश्न आहेत। मुळात प्रश्न हा येतो की वाइल्ड व्हेजिटेबल हा शब्द आपण ऐकतो, वाचतो, रानभाज्या हे म्हणतो आणि असंही म्हणतात की रानभाज्या खायला हव्यात, त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत। पण प्रश्न हा येतो की रानभाज्या म्हणजे नेमकं कुठल्या भाजीला म्हणावं? तर मला वाटतं आपण इथून सुरुवात करूया। नक्कीच। आता रानभाज्या म्हणजे जंगलामध्ये, रानात, रस्त्याच्या कडेला किंवा पडीक ओसाड माळरानावरती उगवणाऱ्या रानभाज्या, म्हणूनच रानात उगवत असल्यामुळे म्हणूनच त्यांना कदाचित आपण रानभाज्या ह्या म्हणत असतो। आता रानभाज्या कुणी लावायला जात नाही, त्या नैसर्गिकरित्या पावसाच्या अगदी सुरुवातीपासून ह्या उगवत असतात जंगलामध्ये किंवा पडीक माळरानावरती। काही त्याच्यामध्ये अनेक प्रकार येतात, जसं झाडांचे प्रकार येतात, काही फुलं म्हणून पण आपण रानभाज्या खात असतो, काही रानफळं आपण आहारात आणत असतो, काही बुरशीचे प्रकार आहेत आणि त्या नक्कीच खाण्यायोग्य बुरशी आहेत की ज्या आपण खाण्यासाठी वापरू शकतो। काही बियांचा पण रानभाज्यांमध्ये रानभाज्या म्हणून आपण समावेश करतो। तर अशा अनेक झाडांना आपण रानभाज्या असं संबोधतो। आणि मला वाटतं ज्या तुम्ही म्हणालात ते की नैसर्गिकरित्या ज्या उगवतात तर त्या या रानभाज्या। तर मग माझ्या मनात हाही प्रश्न आहे की या रानभाज्या नेमक्या आढळून कुठे येतात, त्यांचा आढळ कुठे आहे? बरोबर। आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की रानभाज्या मुख्यतः आपल्याला जंगलामध्येच मिळतात। त्याच्यानंतर आपलं जे काही माळरान असेल, पडीक माळरान असेल किंवा रस्त्याची कडेची जागा असेल किंवा डोंगर उतार असेल, तर इथं मुख्यतः रानभाज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। आता काही रानभाज्या या अल्पायुषी असतात, म्हणजे एका साधारण 4 महिन्यापर्यंतच त्या आपल्याला भेटतात। काही रानझाडं आहेत की ज्यांना मोठी रानफळं येतात, तर मग ते वर्षायू वनांमध्ये येतात। त्याच्यानंतर काही रानभाज्या अक्षरशः आपण आपल्या परसदारी सुद्धा लावू शकतो, म्हणजे किचन गार्डन किंवा परसदार आहे, तर इथेही काही रानभाज्यांचा आढळ आपल्याला नक्कीच आढळून येतो। आणि आपण म्हणतो की सह्याद्रीच्या कुशीमध्ये सुद्धा या रानभाज्या आहेत आणि त्या फार महत्त्वाच्या आहेत। तर यांचं स्वरूप नेमकं कसं असतं? कुठल्या कुठल्या स्वरूपात आपल्याला या रानभाज्या बघायला मिळतात? आता रानभाज्या ह्या काटेरी झुडूप, त्याच्यानंतर झाड,
त्याच्यानंतर तण, मुख्यतः काही रानभाज्या तर अशा आहेत की आपल्याला शेतामध्ये त्या तण म्हणून वाढतात, आपण त्या तण म्हणून अक्षरशः काढून टाकत असतो, पण त्याच रानभाज्यांमध्ये किंवा त्या रानभाज्या म्हणूनही ओळखल्या जातात आणि त्याच्यामध्ये काही नैसर्गिक आवश्यक असणारे पोषक द्रव्ये आहेत, म्हणूनच कदाचित ते आपल्या आहारामध्ये महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर काही परपोषी वनस्पती आहेत. काही परपोषी वनस्पतीचं मी असं सांगेल की दुसऱ्या झाडावरती वाढणाऱ्या वनस्पती म्हणून त्यांना परपोषी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काही बुरशी आहेत, तर याचा आपण रानभाज्या म्हणून समावेश करत असतो. आता ह्याचाच आपण खाण्यासाठी नेमका काय समावेश करतो, तर कंदांचा समावेश करतो, त्याच्या कवळ्या देठांचा समावेश करतो, त्याच्यानंतर त्याचे कवळे शेंडे असतील म्हणजे पानांचा भाग, तर त्याचा आपण याच्यामध्ये समावेश करतो. काही कवळी फळं तसंच पिकलेली फळं याचाही आपण रानफळं म्हणून आहारात समावेश करत असतो. काही कवळ्या शेंगांची भाजी केली जाते, काही फुलांची पण भाजी केली जाते, काही बिया आहेत त्या पण आपण आहारामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर बुरशी, मी मगाशीच म्हटलं तसं की काही खाण्यायोग्य असणारी बुरशी सुद्धा आपण रानभाजी म्हणून समावेश करत असतो. आळंबी म्हणतात त्याला, भूछत्र, सायत्या अशी त्यांची नावं आहेत. मला वाटतं आणि हे सगळं जाणून घ्यायचंय खरं तर. आता मी महत्त्वाच्या आपल्या मुद्द्याकडे येणार आहे की आहारामध्ये जर समावेश करायचा असेल तर तुम्ही म्हणलात तसं रानभाज्या खूप आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात, पण मुख्यतः आहारात जर समावेश करायचा असेल तर कुठल्या रानभाज्यांचा समावेश आहारात यायला हवा, तर मला वाटतं ह्याची काय आपण माहिती द्याल? आता मी जसं म्हटलं की आता आपण सगळ्यांना रानभाज्या खायच्या असतात पण त्या प्रत्येकाला उपलब्ध होऊ शकत नाही, तर आपण एक थोडक्यात वर्गीकरण करू शकतो की ज्या रानभाज्या आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात, जसं माठ आहे, राजगिरा आहे, त्याच्यानंतर केना आहे, तर हे घोळ आहे, ह्या भाज्या जंगलामध्ये उगवतातच पण तशाच त्या शेतामध्ये पण तण म्हणून वाढतात आणि त्या अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तर ह्या रानभाज्या जेव्हा शेतामध्ये उगवतात तेव्हा नक्कीच त्याची कवळी पानं आपण खुडून आणू शकतो. जर आता बघाल तुम्ही तर पावसाळ्याचे दिवस जशी सुरुवात होते तर तसं आपल्याला शहरामध्ये पण काही रानभाज्या नक्कीच मिळतात, म्हणजे कुरडूची पानं असतील, खुरासण्याची पानं असतील किंवा मग केण्याची पानं असतील, तर हे जेव्हा आपल्याला बाजारात उपलब्ध होतात तर नक्कीच आपण त्या विकत घ्याव्यात. आणि ह्या बनवण्याच्या अगदी सोप्या कृती आहेत, तर त्या सोप्या कृतींनीच त्या बनवाव्यात. आपण काय करतो की त्यांच्यामध्ये वेगवेगळे मसाले ॲड करत असतो. मुख्यतः ग्रामीण भागातील लोक रानभाज्या शिजवताना अगदी त्या त्यांच्या नैसर्गिक स्वरूपातच शिजवत असतात. फक्त ज्या भाजीला बनवण्याची पद्धत आहे ती तशी फक्त आपण फॉलो करायची आहे. तर नक्कीच आपण ह्या तणवर्गीय रानभाज्या ज्या आहेत म्हणजे शेतात नैसर्गिकपणे उगवणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत तर त्याचा आपण सगळेच जण नक्कीच आहारामध्ये समावेश करू शकतो. नक्कीच. मग आम्हाला अशा कुठल्या मोजक्या भाज्या तुम्ही सांगाल की ज्याच्यामध्ये निश्चितच चांगले घटक आहेत आणि पोषण मूल्य सुद्धा आम्हाला सांगा, म्हणजे कुठल्या रानभाज्यांचं सेवन करावं किंवा आहारात समाविष्ट कराव्यात हे आम्हाला कळेल. आता सर्वत्र उगवणारी रानभाजी म्हणजे घोळभाजी, सगळ्यांनाच ती माहिती असेल आणि शेतामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगवत असतं. आता ह्या घोळभाजीमध्ये इतके आंबट चवीला असणारी शीत प्रकोपाची ही भाजी आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम हे जे आपल्या शरीराला आवश्यक घटक आहेत तर ते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं. हल्लीच झालेल्या रिसर्चनुसार, संशोधनानुसार असं समजण्यात आलं आहे की त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण जे आहे तर ते हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे नक्कीच आपण ती भाजी आपण समावेश करावी. त्याच्यानंतर करटुल्याची भाजी आपल्याला ह्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटते. तर करटुल्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे, फॉस्फरसचं प्रमाण आहे, तसंच डायजेस्टिव्ह फायबर जे आपल्या शरीराला आवश्यक असतं पचनाच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी, तर ते सुद्धा हे या भाजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्याचाही आपण समावेश करू शकतो. केना आहे, चिवळ आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये चंदनबटवा म्हणून आपल्याला एक भाजी मिळते, चाकवत मिळते, की जे हिवाळ्याच्या मोसमामध्येच येते, तर त्या दिवसांमध्ये येणारी ती रानभाजी नक्कीच आपण आहारामध्ये समावेश करावे. जे काही आवश्यक पोषण मूल्य आहे तर ती सगळे पोषण मूल्य काही ना काही त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये असणारच आहेत, तर ते नक्की आपण आहारामध्ये समावेश करावा त्याचा. बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या भाज्यांची आम्हाला ओळख करून द्याल? काही चिचुरडी म्हणून एक रानवांगी त्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे क्षयरोग असेल किंवा संधिवात असेल तर याच्यावरती अतिशय गुणकारी अशी ती भाजी आहे. आता मोह या फळाचं तुम्हाला, मोहाची फुलं आपल्याला सगळ्यांना माहिती असतील,
पण उन्हाळ्यामध्ये मोहाची फुलं आल्यानंतर त्याला मागे एक फळ येतं, तर ते फळ सुद्धा अतिशय पौष्टिक आहे, तर त्याचं सुद्धा आपण भाजी म्हणून समावेश आहारात करू शकतो. ग्रामीण भागामध्ये मोहाला तर कल्पवृक्षच मानलं जातं, कारण त्याच्या प्रत्येक झाडाच्या भागाचा वापर काही ना काही कारणास्तव केला जातो किंवा फर्निचर म्हणून झाडाचा वापर केला जातो. त्याच्या पानांचा वापर आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणून पण केला जातो आणि फळांचा वापर तर मी तुम्हाला सांगितलं, आहारात आपण ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण खूप चांगले असे पोषण मूल्य आहेत, कॅल्शियमचं प्रमाण आहे, फॉस्फरसचं प्रमाण आहे, तर त्यामुळे ते नक्कीच आपण आहारामध्ये घेऊ शकतो. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की घोळ असेल किंवा कंटोरली असेल, तर या ज्या भाज्या आहेत त्या नेमक्या आहारामध्ये घेताना कशा पद्धतीने घ्याव्यात? नक्कीच हा मॅडम महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला रानभाज्या मिळत असतात. आता आज आपल्या आजूबाजूला जे आठवडी बाजार भरतात तिथे नक्कीच ह्या रानभाज्या आपल्याला मिळत असतात, पण घ्यायच्या कशा किंवा मी घेऊन काय करू, मला शिजवता येत नाही, तर हे प्रश्न संभाव्य आपल्यामध्ये असतात. तर आपण ज्या व्यक्तीकडनं ती रानभाजी घेत असू तर त्या व्यक्तींना नक्कीच त्याबद्दल ती बनवायची कशी ही माहिती असतं. तर माझी ही एकच विनंती असेल सगळ्यांना, जेव्हा आपल्याला रानभाज्या बाजारात विकताना दिसत असतील तर ते जे विक्रेते आहेत तर त्यांनाच अगदी सोपी सुटसुटीत माहिती त्यांना विचारावी. अगदी छानपणे ते सांगत असतात बनवायची कशी. आता जी तुम्हाला मी मोहाची फळं सांगितली, तर मोहाची फळं आपल्याला जेव्हा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ते मिळतात आपल्याला, वरचं जे साल आहे त्याचं ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं बारीक बारीक कापा करायचे आहे, जसं आपण बटाट्याची भाजी करतो सेम त्या पद्धतीची आपण त्याची भाजी करू शकतो. बाकी काही ज्या पालेभाज्या म्हणून ज्या रानभाज्या ओळखल्या जातात तर त्याची पण अगदी सिंपल सोपी पद्धत आहे. ती रानभाजी अगदी कांदा, लसूण आणि हिरवी मिरची आणि तेल ह्या फक्त बेसिक गोष्टींवरती ती रानभाजी शिजवायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला, गोडा मसाला असेल किंवा तिखट मसाला असेल, हळद असेल, ह्याचा काहीही वापर करायची गरज नाहीये. रानभाज्या शक्यतो त्याच्या नैसर्गिक चवीमध्येच खाव्यात, त्यामुळे त्याचे जे काही नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत तर ते पण आपल्या शरीराला लागू पडतात, असं मी इथे आवर्जून आपल्या प्रेक्षकांना सांगेल. नक्कीच. मला वाटतं आता एक उल्लेख केला तुम्ही की औषधी गुणधर्म, मला वाटतं आहारात याचीच जास्त गरज आहे. तर सगळ्यात ज्या रानभाज्या आहेत त्यातून साधारण औषधी कुठल्या गोष्टी आपल्याला मिळतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो शरीराला, काय सांगाल याविषयी? नक्कीच. तर रानभाज्यांमधून आपल्याला जे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की घोळ आहे, चंदनबटवा आहे, चाकवत, ज्या हिरव्या रंगाच्या भाजीपाला आहेत तर त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. कारण काही रानभाज्यांना आंबट अशी चव आहे. जर घोळची भाजी आपण बघितलं तर तिला अशी आंबट अशी चव आहे. आंबोशी नावाची भाजी आहे तर तिला एक आंबट चव असते. आता आपल्याला माहिती आहे की ज्या भाज्या किंवा जी फळं चवीला आंबट असतात तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी किंवा जीवनसत्व क चे प्रमाण खूप जास्त असते. तर स्कर्वी सारखा जो काही रोग आहे तर त्याला प्रबंध म्हणून आपण त्या भाज्यांचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकतो. त्याच्यानंतर जीवनसत्व अ, जे आपलं कॅरोटीन आपल्या डोळ्यांसाठी किंवा एकूण आपल्या हाडांच्या किंवा त्वचेच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक आहे, तर त्या रानभाज्या सुद्धा आपल्याला काही करटुली म्हणा, करवंद म्हणा, ह्या रानभाज्यांमधून मिळत असतात. काही रानफळांना आकर्षक रंग असतो, जसं करवंदाचा रंग आपण बघितला असेल, वरून काळा रंग असतो, आत अगदी गर त्याचा लाल असतो. घुगुरवळाची फळं आहेत काही. तर ज्या रंगद्रव्य असणाऱ्या भाज्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये नक्कीच काही अन्नद्रव्य आहेत की अँटीऑक्सिडंट्स म्हणूयात आपण त्यांना सोप्या भाषेत समजण्यासाठी. तर ते अँटीऑक्सिडंट युक्त भाज्या अशा ह्या आहेत किंवा रानफळं आहेत, तर त्याचा आपण नक्की आहारामध्ये समावेश करावा. अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराची जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे तर ती नक्कीच वाढीस लागते. विटॅमिन सी ची सुद्धा त्यासाठीच गरज आहे. त्याच्यानंतर हाडांच्या, त्वचेच्या चांगल्या स्वरूपणासाठी सुद्धा आपल्याला त्या रानभाज्यांचा वापर होतो. मी अजून एक रानभाजीचा इथे नक्की उल्लेख करेल की तरोट्याची भाजी. तरोटा ही भाजी अशी आहे की सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला नाही म्हटलं तरी सगळं जंगल किंवा सगळा रस्ता आपल्याला त्या रानभाजीने भरलेला दिसतो. तर तरोट्याची भाजी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे, कारण तिच्यामध्ये काही असणारे आवश्यक घटक आहेत तर ते त्वचेच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला आवश्यक आहेत किंवा जे काही त्वचा रोग आपल्याला होत असतात, सोरायसिस सारखे काही रोग आहेत, तर त्याच्यावरती त्या रानभाजीचा किंवा त्या तरोट्याच्या प्रत्येक भागाचा वापर केला जातो औषधांसाठी. तर ही भाजी आपण आहारामध्ये पावसाच्या सुरुवातीला जेव्हा 2 पानांवरती असते तेव्हा आपण तिचा नक्कीच समावेश करू शकतो, कारण ह्या भाजीला अतिशय उग्र वास असतो. एक 4 ते 5
पानांवर आल्यानंतर ती रानभाजी जनावर सुद्धा खात नाही. हम्म. पण 2 पानांची असताना आपण नक्की ती खाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे काही आवश्यक पोषण तत्व आहेत तर ते आपण आपल्या आहारामध्ये किंवा शरीरामध्ये मिळवू शकतो अगदी नक्कीच. सुरुवातीपासूनच. खूपच छान. मला वाटतं या सगळ्या रानभाज्यांची ओळखच आज आपल्याला होणार आहे आणि त्यांचं महत्त्व कळणार आहे. मॅडम असंच आपल्याला मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत आहारातील रानभाज्यांचं महत्त्व या महत्त्वाच्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक अश्विनी चोथे मॅडम. ब्रेक पूर्वी मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं की घोळ ही भाजी असेल किंवा कंटोरली ही असेल, तर अशा ज्या भाज्या आहेत की ज्यांचा आहारात समावेश केल्यानंतर आपल्याला बरेच फायदे होणार आहेत, तर अशा अजून कुठल्या भाज्या आहेत की ज्या आम्हाला ओळखता येतील? तर असं तुम्ही आम्हाला काही चित्र दाखवू शकाल का? किंवा तुम्ही म्हणलात तसं की जी 2 पानांची असताना भाजी खावी, तर या पद्धतीची काय माहिती आपण द्याल अजून? नक्कीच मॅडम, आपण बघूयात की कुरडू जी भाजी आहे जी आता स्क्रीनवरती दिसते आपल्याला, जंगलामध्ये तण म्हणून येणारी भाजी. आता कुरडूमध्ये आपल्याला जे काही मूतखडा होत असतो तर मूतखड्यावरती अतिशय उपयुक्त अशी ही रानभाजी आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला त्याचा त्रास असेल तर त्यांनी त्याच्या कोवळ्या पानांपासून बनलेली भाजी नक्कीच आहारामध्ये आणावी. अगदी कोवळी पानं आपण त्याची घ्यायची आहेत आणि नियमित सेवन केल्यामुळे आपल्या अंगातील थकवा दूर होतो. शांत प्रकृतीचे असल्यामुळे उष्णता शरीरातील कमी होण्यासाठी मदत होत असते. कुरडूची पानं पचायला हलकी, म्हणजे भाजी एकूण पचायला हलकी असल्यामुळे आपल्याला जर पित्ताचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी कुरडूची भाजी नक्कीच आपण आहारामध्ये सेवन करावी. तसंच मी म्हटल्याप्रमाणे ह्या भाजीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं. त्यानंतर त्यासारखीच एक भाजी आहे की टाकळा भाजी, मगाशी जी म्हटलं 2 पानावरती आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल की ह्या भाजीला फक्त जी 2 पानं सुरुवातीला येत असतात, कवळी पानं, ती आपण आहारामध्ये घ्यायची आहे. पानांना फार उग्र वास असतो, त्यामुळं आपल्याला कदाचित वाटत असेल की ती सेवनात कशी आणावी, पण काही हरकत नाही. 2 पानांची भाजी आपण सेवनामध्ये आणू शकतो. फक्त ती करताना आपल्याला काय करायचं आहे की शिजवायला घ्यायची, बनवायची असेल तेव्हा थोडी उकळून घ्यायची आहे, पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. एक 5 मिनिटं उकळून घेतले की त्याच्यातला जो उग्रपणा आहे तर तो थोडासा कमी होतो आणि मग तुम्ही ती आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता. आता वरचेवर ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातली जी अतिरिक्त चरबी आहे तर ती दूर होण्यासाठी नक्कीच या भाजीचा उपयोग होतो. मला वाटतं आणि बरेच जण याच्यासाठी प्रयत्न करत असतात की ती चरबी कशी बाजूला होईल आणि खरंच या रानभाजीने एक आपल्याला वरदान म्हणायला लागेल की या रानभाज्या मिळालेल्या. नक्कीच. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त आहे ह्या रानभाजीमध्ये, टाकळ्या ह्या भाजीमध्ये. तर त्याच्या बिया, त्याच्यानंतर त्याचं मूळ किंवा त्याचं खोड, तर ह्या सगळ्याचा वापर आपण जे काही त्वचा रोग आहेत तर ते दूर करण्यासाठी करत असतो. सोरायसिस असेल किंवा इसब असेल, ॲलर्जी असेल, खरूज असेल, तर यांसारख्या त्वचा विकारामध्ये सुद्धा ही रानभाजी आपल्याला उपयुक्त आहे. पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांच्या पोटामध्ये जंत पडतात काही अपायकारक गोष्टी खाल्ल्यामुळे किंवा गोड खाल्ल्यामुळे, तर हे पोटातील जंत बाहेर पडण्यासाठी सुद्धा ह्या रानभाजीचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर त्या मुलांना आपण ती खाण्यासाठी द्यायची आहे. त्याच्यानंतर टाकळ्याची भाजी सुद्धा थोडी पचायला हलकी असते, उग्र वासाची असते, तर त्यामुळे नक्कीच करताना ती आपण एकदा उकळून घ्यायची आहे. जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि नुसती कांद्यामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये परतवायची आहे आणि आहारामध्ये आणायची आहे. नक्कीच आपण ती खाऊ शकतो. त्याच्यानंतर आंबुशी म्हणून एक भाजी आहे, तर ती सुद्धा अशीच आपली गुणांनी वृक्ष आणि उष्ण असणारी भाजी आहे. ही भाजी आपल्याला वर्षभर दिसेल, म्हणजे जिथे पाणी असेल तिथे ही भाजी येऊन येते आणि नावाप्रमाणेच आंबोशी म्हणजे आंबट असणार आहे. आंबट आहे म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन सी किंवा हे जे जीवनसत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही थंडीमध्ये कफ होतो, खोकला होतो, पित्ताचा त्रास होतो, वात येतो, संधिवात, तर ह्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं जे काही कफ वात कमी करण्यासाठी नक्कीच ह्या भाजीचा आपण समावेश करू शकतो. जेवणाला रुची आणण्यासाठी सुद्धा आपण ह्या भाजीचा वापर करू शकतो, कारण आंबट चव आहे तर तोंडाला चव येते आंबट खाल्ल्याने, नाही का थोडक्यात. तर तशी ही आंबोशीची भाजी
करटुलीचं भाजीचं महत्त्व असं मी सांगेल की मधुमेहाचे जे काही लोक आहेत तर करटुली ही त्या लोकांसाठी वरदानच आहे. कारण करटुली ह्या भाजीचं आहारामध्ये सेवन केल्यामुळे आपल्या रक्तातली जी काही साखर आहे, शुगर आहे, तर ती नियंत्रित करण्याचं काम ही करटुलीची भाजी करत असतं. त्यामुळे आपल्याला जेव्हा करटुलीची भाजी आमच्याकडे म्हणतात की पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी करटुलीची भाजी खावीच, नक्कीच ती आहारामध्ये आणावी. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या शरीरामध्ये किंवा संक्रमणाचा कालावधी असतो, काही काही बदल होत असतात, जसे वातावरणात बदल होतात तसे आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. तर हे बदल घडून येत असताना ह्या रानभाज्या नक्कीच आपल्याला फायद्याच्या ठरत असतात. कारण पोटामधले काही जंत असतील, काही अपायकारक घटक असतील तर ते काढून टाकण्याचं काम ह्या रानभाज्या करत असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की रक्तातली साखर नियंत्रित करायची असेल, पोटामध्ये काही पित्ताचा त्रास होत असेल, ॲसिडिटीचा त्रास होत असेल, गॅसेस पकडत असतील तर ह्या करटुली, त्याच्यानंतर चंदनबटवा, चाकवत, आंबोशी ह्या भाज्या आपण नक्कीच समावेश करूयात. त्याच्यानंतर चंदनबटवा मी म्हटलं तुम्हाला की हिवाळ्यामध्ये साधारण चंदनबटव्याची भाजी आपल्याला मिळत असते. गवत म्हणून वाढणारी भाजी आहे ती, शेतामध्ये काढून टाकण्यासाठी मजूर लावले जातात ह्या भाज्या काढण्यासाठी. पण त्या मजुरांना त्या भाजीचं बऱ्यापैकी महत्त्व माहिती असतं. त्यामुळे ते लोक काय करतात की जरी काढायचं असेल तरी पण आधी ते कवळी पानं काढून घेतात, त्या कवळ्या पानांची गाठोडी करतात आणि आपल्याशी ठेवतात आणि नंतर संध्याकाळी त्याच भाज्या ते नक्कीच आहारामध्ये त्यांच्या समावेश करत असतात. खरंच आपण म्हणतो की हे सगळे जे जमातीचे लोक आहेत त्यांचं आरोग्य चांगलं कसं, तर त्याचं हे रहस्य आहे की त्यांना याचं महत्त्व बरोबर माहिती आहे. त्यामुळे ते बरोबर ती भाजी निवडून घेणार आणि त्याचा आहारात समावेश करणार. आपण कुठेतरी थोडेसे वंचित राहतो. आजच्या कार्यक्रमातून मला वाटतं याची माहिती मॅडम खूप छान पद्धतीने देतात. मॅडम अजून काय सांगा? आणि परत एक मी सांगेल की ज्या तणवर्गीय रानभाज्या आहेत, आता मुख्य रानभाज्या डोंगर दऱ्याला खूप आढळतात, पण प्रत्येक रानभाजी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तुम्ही त्या रानभाजीपर्यंत पोहोचू शकत नाही. तर ज्या आपल्याला तणवर्गीय रानभाज्या आहेत, ज्या खाण्यायोग्य आहेत, तर त्या काढून टाकाव्यात. ठीक आहे, आपण त्या तण म्हणून वाढतात, आपल्या मुख्य पिकाला त्याचा त्रास होतो, पण त्या काढण्यापूर्वी त्याचा जो कवळा भाग आहे तो आपण काढू शकतो. परत दुसरा फायदा असाही होतो की त्याचा कवळा भाग तुम्ही काढत आहात, त्याच्यामुळे त्या रानभाज्या फुलोऱ्यावरती येणार नाही आहेत. कारण आपण कवळा भागच त्याचा काढून घेतोय, फुलं यायला उशीर होतो, तोपर्यंत त्याचा मेन सीझन निघून जातो. फुलावरती आलेल्या आहेत, फुलावरती न आल्यामुळे त्याच्या बिया तयार होणार नाहीत आणि त्याच्या बिया खाली पडणार नाहीत. त्यामुळे ज्या काही तण म्हणून जर त्या वाढणार असतील तर त्या वाढणार नाही. तर असाही एक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. तर चंदनबटवा आपल्याला चंदनबटवा ही भाजी आपले जे काही मज्जारज्जू आहे तर त्याचं काम व्यवस्थितरित्या करण्यासाठी ही भाजी तेवढी महत्त्वाची असते. चिकट आहे थोडीशी भाजी, पण कांद्यामध्ये परतवून केली तर अगदी छान चविष्ट उत्कृष्ट अशी ही भाजी होते. तर नक्कीच थंडीच्या दिवसामध्ये आपण ही आहारामध्ये समावेश करावी. त्यानंतरची भाजी आहे की केना भाजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत वाढत असते. तिला पण छोट्या छोट्या बिया येतात, पण जेव्हा ती कवळ्या, जशी टाकळ्याची भाजी 2 पानांवरती येते तशीच ही केनाची भाजी सुद्धा जेव्हा 2 पानांवरती असते फुलाच्या आधी, तर त्यावेळेस ती आपण काढून आणायची आहे. ती सुद्धा पोट साफ करण्यासाठी किंवा पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी ह्या रानभाजीचा आपण समावेश करू शकतो. आता रानभाज्या नक्की मी आता तुम्हाला म्हटलं की त्या फक्त उकडवून खायच्या आहेत किंवा त्या साध्या तेलावरती परतायच्या आहेत, पण आमच्या काही रानभाज्या अशा आहेत की त्याचे तुम्ही उत्कृष्ट पद्धतीचे भजे करू शकतात, मुटकुळे करू शकतात, पातवड्या करू शकतात. आमच्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या महिला त्याचे अनेक प्रकार करून असतात. आपण जे रानभाज्या महोत्सव घेतो तर त्यांच्या कल्पना इतक्या भारी असतात. कोणी त्याची पातवडीच करेल, कोणी त्याच्या वड्या करेल, कोणी त्याचे मुटकुळे करेल, कोणी भजे करून आणेल. तर इतक्या त्या सुगरण असतात ऍक्च्युली आणि त्याचे इतक्या चविष्ट भाज्या त्या करत असतात. कारण मी वारंवार असं रानभाज्या महोत्सवामध्ये जात असते, तर तिथे मला त्यांच्या त्या चवींचा खूप आस्वाद घ्यायला मिळत असतो. तर असं नाही की रानभाजी म्हणजे ती आपण फक्त पातळ किंवा मग कांद्यावरतीच करायची आहे. तर अशा प्रकारचे विविध प्रकार सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. फक्त तिच्या मुख्य चवीमध्ये बदल न व्हावा एवढीच आपली त्याच्यामध्ये अपेक्षा असणार आहे. नक्कीच. मला वाटतं आता सखींचा विषय निघालाच आहे, तर खरंच सखी कल्पक आहेत आणि ग्रामीण भागातल्या तर नक्कीच. कारण ज्या भाज्यांची नाव
नावंही आपल्याला माहिती नाहीये, त्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा त्या करत असतात. तर ह्या सखी अनेक कामं करतात, म्हणजे शहरातली असेल किंवा गावातली असेल, की गावामध्ये शेतीचं काम करता करता घर सांभाळणं, किंवा शहरातली महिला सुद्धा नोकरी करून घर सांभाळणं, या सगळ्या जबाबदाऱ्या करत असते, सांभाळत असते. तर विशेषतः सखींनी आहारात कुठल्या रानभाजीचा समावेश करावा असं मला आपल्याला विचारायचंय. हां, तर सखीन आता मॅडम तुम्ही म्हटलात की प्रत्येक गृहिणी, मग ती शहरातली असू दे नाहीतर गावातली असू दे, तिला घर, चूल, मूल आणि त्या व्यतिरिक्त तिचं जे काही काम आहे तर याच्यामध्ये तिला सहभाग घ्यायचा असतो. तर महिलांच्या दृष्टीने बघाल तर आपलं कॅल्शियम जे आहे तर आपल्या शरीरातलं लवकर कॅल्शियम संपायची सुरुवात होते, किंवा वयाच्या 30-35 नंतर आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं. तर त्यासाठी नक्कीच काही रानभाज्या आहेत, जसं तांदूळजा आहे, माठ आहे, त्याच्यानंतर भोकर आहे. तर ह्या रानभाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे. तर नक्कीच आपण महिलांनी त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये लोहाचं प्रमाण, जे काही फॉलिक ॲसिडचं प्रमाण आहे किंवा लोह म्हणता येईल त्याला, तर हे आपल्याला खूप आवश्यक असतं. कारण वेगवेगळ्या स्टेजमधून, अवस्थांमधून स्त्री ही जात असते, प्रसूती असेल किंवा बाळंतपण असेल, तर ह्यासाठी लोहाची आपल्या शरीराला खूप आवश्यकता असते. तर लोह सर्वात जास्त करवंद आहे. करवंद हा एक उत्तम स्रोत मी म्हणेल की लोहाचा सर्वात जास्त प्रमाणामध्ये लोह करवंदामध्ये असतं आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला ते उपलब्ध आहे. जसं तुम्ही उन्हाळा जर सुरुवात होत असेल, उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला दिसतात करवंद, तर अगदी कोणत्या गावाच्या साईडने आपण जर जात असेल तर ती ग्रामीण भागातली मुलं त्याचे टोप करून विकत असतात. अगदी 10 रुपये त्याचं ते मूल्य घेत असतात. तर काहीच हरकत नाही, आपण ते 10 रुपये देऊन त्यांच्याकडनं ते घ्यावं आणि जो काही आपल्याला नैसर्गिकरित्या लोहाचा समावेश म्हणजे लोह मिळतंय तर ते आपण आहारात घ्यावं. नाहीतर मग आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. गोळ्यांपेक्षा आपण हे नक्कीच चांगलं जांभूळ मिळत असतात. अजून आपण बोलूया, फक्त कार्यक्रमात एक फोन येतोय तो आधी घेऊया. आपल्याला सोलापूरहून प्रश्न विचारतायत गोरखनाथ डिकेकर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी गोरखनाथ सुधाकर डिकेकर कासार फ्रॉम सोलापूर इथून बोलत आहे. बोला. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जे रानातील भाजी आहेत, शापू, चुका, मेथीची, पालकाची, ते आपल्या ह्याची तांदूळाची ते नाही का, तर ते भाज्यामध्ये कुठले कुठले जीवनसत्व असतं? आणि दुसरा असा प्रश्न आहे की मेथीची, शापू चुका, आंबट चुका आणि पालकाच्या भाज्यामध्ये चौका देत नाही. जे आपले जे बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, मीठ आपली ती गवारी शेंग असतात ना, भेंडीची भाजी, तर ह्या भाज्याप्रमाणे चौका देत नाही. बर. त्यांचा प्रश्न मला वाटतं खरंच चांगला आहे की थोड्या जास्त चविष्ट त्या होत नाहीत म्हणूनही कदाचित थोड्या रानभाज्या कमी खाल्ल्या जातात. तर याबाबत काय सांगाल की जीवनसत्व मुळात कुठली आहेत आणि मग त्याचा कसा वापर करावा? आता सरांनी प्रश्न उपस्थित केला. सर, तुम्ही औषधं घेत असाल, आपण सगळेच औषधं घेतो ऍक्च्युली आजारी पडल्यावरती. त्या गोळ्या चविष्ट असतात का हो? त्या किती कडू असतात, पण आपल्याला बरं व्हायचे म्हणून आपण घेत असतो. मी तर असं म्हणेल की कडू ते पौष्टिक. मी नक्कीच माझ्या व्याख्यानांमध्ये हेच म्हणत असते की कडू ते पौष्टिक. कारण जी गोष्ट चांगली आहे ती आपल्याला खायला चांगली नाही लागू शकत, पण त्याच्यामध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म खूप जास्त आहेत म्हणून त्या रानभाज्या आपल्याला चविष्ट लागत नाही. कारण जर आपण ही मूलद्रव्य तशीच खायची म्हटली तर त्यांना चव नसणार आहे. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या तुम्ही खाऊन बघा, अगदी खाऊ नाही शकत आपण, अशा लागतात त्या. पण त्याच ते गुणधर्म असणारी जर घोळ भाजी तुम्ही खाल्ली तर अतिशय ती चविष्ट आपल्याला लागते. कारण पौष्टिकता त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. पौष्टिकता असल्यामुळे आपल्याला चवीला ती चांगली लागणारच नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करत असतो तर तेलामध्ये किंवा कांद्यामध्ये, हिरवी मिरचीमध्ये, लसणामध्ये हे घटक आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि आपल्या स्वरूपाचा चविष्टपणा आपण त्याच्यामध्ये आणत असतो. पण मी नक्कीच सर सांगेल की जे पौष्टिक आहे ते कडूच असणार आणि औषध म्हणून स्वाहा करायचं. खरंय, हे मात्र निश्चित मलाही पटलेलं आहे की खरंच औषधं तरी कुठे गोड असतात. पण या भाज्या जर आपण घेतल्या तर नक्कीच आपल्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न हा होता की जीवनसत्व कुठली मिळतात, तर मला वाटतं एक एक करून आपण ती सांगताय. आपण हा प्रश्न घेऊया की सखीने विशेषतः कुठल्या भाज्यांचं सेवन करायला हवे, त्याविषयी आपण बोलत होतो. तर लोहाचं मी म्हटलं की करवंद खावेत, जांभळं खावेत. आता ह्यांना विशिष्ट रंग आहे, म्हणजे यांच्यामध्ये काही ना काही रंगद्रव्य असणार आहेत आणि
जे रंगद्रव्य असतात, जे फायटोकेमिकल्स, तर त्याच्यापासून आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळत असतात. आता कोरोनामध्ये आपल्याला डॉक्टरसुद्धा रिकमेंड करत होते की अँटीऑक्सिडंट्स घ्या, अँटीबायोटिक्स घ्या. तर हे रंगद्रव्य असणाऱ्या ज्या भाज्या आहेत, लाल माठ आहे, चाकवत आहे, त्याच्यानंतर आंबोशी आहे, आंबट चुका आहे, जांभूळ आहे, फणस आहे. तर ह्या रंग असणाऱ्या भाज्यांमध्ये आणि तसंच फळांमध्ये हे रंगद्रव्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि मग त्यांच्या सेवनाने आपल्याला ते अँटीऑक्सिडंट, आपल्या शरीराला आवश्यक असणारे अँटीऑक्सिडंट आपल्याला त्याच्यातून मिळत असतात. आणि त्यानंतर हृदयाचं आरोग्य नीट राहावं यासाठी आपल्याला ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सची गरज असते. तर त्यासाठी आपण ओमेगा-3 फॅटी ॲसिड ही घोळमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं आपण घोळ भाजीचा नक्कीच आहारामध्ये समावेश करावा. आता काही रानभाज्या मॅडम मी सांगेल की शेतकरीसुद्धा लागवड करत आहेत. जसं माठ असेल, राजगिरा असेल, घोळची भाजी असेल, चंदन बटव्याची भाजी असेल, शेतकरी लावत आहेत आणि आपल्या शहरातल्या लोकांना सुद्धा त्या भाज्या मिळत आहेत. जुड्या आणतात बायका विकण्यासाठी, तर त्या आपण घ्यायच्या आहेत. नक्कीच त्या चवीला जरी नसल्या तरी गुणधर्मांनी अगदी पौष्टिक आहे, तर त्यामुळे तरी आहारात नक्कीच घ्याव्यात. नक्कीच पौष्टिकतेचं मूल्य सगळ्यांनाच महत्व आता कळलंय मला वाटतं. आणि याविषयी अधिक आपण जाणून घेणारच आहोत मॅडम कडून. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रानभाज्या, आणि आज आपण याच विषयावर बोलतो आहोत, आहारातील रानभाज्यांचं महत्त्व. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक अश्विनी चोथे मॅडम. ब्रेकपूर्वी मॅडमने आपल्याला बऱ्याचशा रानभाज्यांबद्दलची माहिती दिली. मग घोळ असेल, आंबुशी असेल, करटुली असेल आणि इतर अनेक भाज्या. तर मला मॅडम जाणून घ्यायचं आहे की आपण महिलांसाठी विशेष कुठल्या भाज्या जास्त उपयोगी आहेत याविषयी बोलत होतो, तर काय सांगाल? हां, आता मॅडम सगळ्यांचं आयुष्य धकाधकीचं झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या हृदयावरती आणि पोटावरतीच येऊन ठेवतात. म्हणजे अपचनाचा त्रास असेल, गॅसेसचा त्रास असेल आणि त्याच्यानंतर हृदयाची धडधड असेल किंवा BP, शुगर हे सर्रास आजार दिसत आहेत सध्या. तर घोळ भाजी जी अशी आहे की आपण बघू शकता स्क्रीनवरती, तर थोडीशी आंबट आणि बुळबुळीत असली पण जेवणामध्ये रुची करणारी अशी ती रुची टाकणारी अशी ती भाजी आहे. थंड प्रकोपाची आहे, त्याच्यामुळे शरीरातली जी काही उष्णता आहे त्याच्यानंतर आपल्याला जर लघवी साफ होत नसेल तर त्यासाठी नक्कीच ह्या घोळभाजीचा आपण समावेश करावा. मूळव्याध झाला असेल, रक्तपित्त झाला असेल तर ह्या भाजीचं सेवन आपण केलं तर हा त्रास आपल्याला दूर होतो. आता घोळ भाजीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियम जी खनिजं आपल्या हृदयाच्या आणि एकूणच शरीराच्या काही ज्या क्रिया आहेत तर त्यासाठी आवश्यक आहेत. तर ह्या भाजीतून आपल्याला ही मूलद्रव्य आहेत ती आपल्याला भेटणार आहेत. त्याच्यानंतर अ जीवनसत्व आणि ब जीवनसत्व जसं थायमिन, रायबोफ्लोविन, नायसिन हे जे काही ब जीवनसत्व आहेत तर ते आपल्याला याच्यातून मिळत असतात. आणि मगाशीच मी जसं म्हटलं की ओमेगा-3 फॅटी ॲसिडचं प्रमाण ह्या भाजीमध्ये खूप जास्त असल्यामुळे महिलांनी तसंच सगळ्या वर्गातल्या लोकांनी ह्या भाजीचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. जसं सगळेच जीवनसत्व ह्या भाजीमध्ये असल्यामुळे बाजारात मिळत असेल ही भाजी तर नक्कीच आपण ती आहारामध्ये घ्यावी, महिलांनीही विशेषतः. त्याच्यानंतर काटेमाठ. काटेमाठ माठासारखीच भाजी असते, फक्त हिला काटे असतात अशी आपण तिची ओळख ठेवू शकतो. तर जी काही बाळंतीण आहे तर तिला ह्या भाजीचं सेवन विशेषतः करायला देतात की त्यामुळे दूध वाढ होत असते आणि बाळंतिणीला दोघांनाही ही भाजी चांगली असल्यामुळे ह्या भाजीचा नक्कीच त्या आहारामध्ये समावेश केला जातो. इव्हन जर आपल्याकडे जनावरं असतील तर जनावरांना सुद्धा ह्या भाजीच्या पानांचा समावेश केला जातो जेणेकरून त्यांचं दूध वाढलं पाहिजे. त्याच्यानंतर पचायला हलकी असल्यामुळे ही कदाचित ही भाजी बाळंतिणीला देत असतील. त्याच्यानंतरची दुसरी भाजी आहे की दूध हळिंदा. आता दूध हळिंदाचा कंद जर एखाद्या मातेला दूध येत नसेल तर तिला जर तो दिला तर तिच्यामध्ये दुधाचं दूध येतं थोडक्यात, किंवा जर कमी प्रमाण असेल तर तिला पान्हा सुटतो, दूध मिळतं त्या बाळाला. तर अशी ही पौष्टिक अशी रानभाजी आहे. दूध हळिंदा किती महत्त्वाच्या भाज्या आहेत की ज्याची खरंच माहिती आपल्याला नाहीये, पण आपण त्याची ओळख करून घेऊच या. पण आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की कोणत्या रानभाज्या आहारात वापरल्याने आपली त्वचा टवटवीत राहील याबद्दल सांगा. बर. त्वचा आपली टवटवीत राहील अशा कुठल्या रानभाज्यांचा समावेश करावा?
आता त्वचा टवटवीत राहण्यासाठी मुख्यतः पाण्याचा समावेश आपल्याला खरं तर आपल्या शरीराची जी काही गरज आहे तर ती पूर्ण करणं महत्त्वाची असते. आणि त्यानंतर विटॅमिन सी असणाऱ्या ज्या काही रानभाज्या आहेत तर त्या आपण आहारामध्ये समावेश कराव्या. जसं आपण तुम्हाला म्हटलं मगाशी की घोळ असेल, आंबोशी असेल, आंबट चुका असेल, ह्या भाज्या आंबट आहेत. काही रानफळं आंबट असतात. तर आंबट असणाऱ्या भाज्यांमध्ये किंवा फळांमध्ये विटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तर अशा भाज्यांचा किंवा रानफळांचा आपण आहारामध्ये समावेश करावा. कारण विटॅमिन सी जे आहे तर ते तुमच्या ज्या सेल्स आहेत ते ऍक्टिव्ह करण्याचं काम आपल्याला विटॅमिन सी हे आपल्या शरीरामध्ये करत असतं. आणि त्यामुळं आंबट रानभाज्यांचा, आंबट रानफळांचा आपण आहारामध्ये नक्कीच समावेश करावा. नक्कीच. आणि तुम्ही माहिती देत होतात आम्हाला अतिशय महत्त्वाची, तर अजून अशा कुठल्या भाज्या आम्हाला बघायला मिळतील की ज्याचा उपयोग आपल्याला होणार आहे? हां, आता सर्वात महत्त्वाची किंवा महिलांसाठी महत्त्वाची मी विशेषतः म्हणेल सफेद मुसळी. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, कवळी भाजी पण तिला म्हणतात. हे स्थानिक नाव आहे त्याचं, कवळी भाजी. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. तर ह्या कवळ्या पानांची आमच्याकडे भाजी केली जाते. म्हणजे ती पण पौष्टिक आहे आणि तिच्या मुळांचा विशेषतः वापर केला जातो. आता महिलांच्या जे काही बाळंतपण आहे किंवा प्रसूतीच्या आधीचा कालावधी तर तेव्हा सुद्धा त्या स्त्रीला खूप पोषणाची गरज असते. तर सफेद मुसळीच्या मुळांपासून बनवलेली जी पावडर आहे, कारण ॲक्च्युली सफेद मुसळी ही शक्तिवर्धक आहे, आरोग्यवर्धक आहे. तर एक औषध म्हणून सुद्धा त्या सफेद मुसळीच्या पावडरीचा, मुळांपासून बनवलेल्या पावडरीचा दुधासहित आपण जर सेवन केलं तर नक्कीच आपल्या जी काही बाळ आहे किंवा बाळंतीण आहे तर तिची जी काही गरज आहे तर ती पूर्ण होते. त्याच्यानंतर आपल्याला जर मासिक स्त्राव जास्त होत असेल तर विशेषतः महिलांनी त्या पावडरीचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करावा. मग ही जी पावडर तुम्ही म्हणता आहात ती आता रानभाजीच्या स्वरूपात जर मिळाली तर उत्तम, पण नाही मिळाली तर ती मिळू शकते. मग आता जे काही मेडिकल आहेत त्या मेडिकलच्या ठिकाणी तुम्हाला ती ऍक्च्युली तुम्ही बघत असाल ना तर आता सगळे जे काही ब्रँड्स आलेले आहेत जे आपण आरोग्यासाठी काम करत असतात, तर आपण जर कंटेंट बघितलं, सरळ अभ्यास, फक्त एक अभ्यास म्हणून बघावं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला सफेद मुसळी म्हणून कंटेंट दिसेल. पर्सेंटेजमध्ये असतं ते, पूर्णतः सफेद मुसळीचा वापर केला जात नाही. बाकी काही औषधी गुणधर्मांचा किंवा औषधी जे काही झाडं आहेत, पाला आहेत, त्याचे मुळं आहेत तर त्याचाही त्याच्यामध्ये समावेश करत असतात. पण मग त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सफेद मुसळीचाही समावेश केलेला असतो, मुळांपासून बनवलेल्या पावडरीचा. आपल्याला वाटतं ह्या ज्या भाज्या आपल्याला मॅडम सांगतायत त्या सगळ्या सखींनी अवश्य लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांना फायदा होऊ शकेल. मॅडम, आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला अतुल विस्पुते प्रश्न विचारतायत अकोल्याहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी अकोल्याहून बोलतोय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता मॅडम की शहरी भागातले जे लोक आहेत त्यांना रानभाज्यांविषयी एवढी माहिती नसते, तर ते घाबरतात थोडेसे की बाबा ही भाजी विषारी तर नसेल किंवा असा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. तर ते आपण असं टीव्हीवर म्हणा किंवा तुमच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असं चित्र दाखवून किंवा असं जर दाखवलं, कारण की साईडला येतंय पण ते बारीक याच्यात दिसतंय तुमचं जे ते असं थोडंसं चित्र दिसलं तर ते ओळखायला पण थोडं बरं पडेल. आणि दुसरं, ह्या भाज्या साधारण किती दिवसांनी खायला हव्यात किंवा महिन्याभरात जेव्हा उपलब्ध असतील तसं जास्त प्रमाणात खाल्ल्या गेलं तर काही त्याचा आपल्याला तोटा किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, अशी थोडीशी मनात भीती असते. त्याबद्दल मला विचारायचं. नक्कीच. मला वाटतं मॅडम आपल्याला दाखवताच आहेत त्या रानभाज्या, आणि ही जी माहिती आहे ती आपल्याला अजून कुठे मिळू शकते, म्हणजे त्याचे फोटो किंवा माहिती, जसं आपल्या प्रेक्षकांनी विचारलंय की जी पुढेही आपल्याला उपलब्ध होईल, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आणि त्यांनी असा प्रश्न विचारलाय की याचं जर अतिरिक्त सेवन केलं गेलं तर आपल्याला काही त्याचा तोटा नाही ना, काय सांगाल? आता रानभाज्या आपण म्हणतो ना पावसाच्या सुरुवातीला येतात आणि त्या कवळ्या स्वरूपात पावसाच्या सुरुवातीला येतात, म्हणूनच आपल्याला त्या जे काही आपला संक्रमणाचा कालावधी आहे तर तो त्यामध्ये आपल्याला काही अपाय होऊ नये म्हणून खरं तर आपल्या पूर्वजांनी ह्या भाज्या ठरवून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण नक्की आहारामध्ये आणत असतो. आता रानभाज्या कवळ्या स्वरूपातच खायच्या असतात, कारण ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तसे काही विषारी गुणधर्म सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये काही अल्कोलाइड्सचं प्रमाण आहे, काही रेझिन्सचं प्रमाण आहे, काही टॅनिनचं प्रमाण आहे. तर
त्याचं प्रमाण जशी जशी भाजी वाढत जाते तसं तसं ह्या घटकांचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये वाढत असतं. तर नक्की त्या जेव्हा कवळ्या स्वरूपात असतात तर त्यावेळेस खाल्ल्या तर काहीही त्रास होणार नाही. पण जर तुम्ही जून भाज्या खाल्ल्या म्हणजे जुन्या जास्त तयार झालेल्या जुन्या वाढीच्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर नक्कीच आपल्याला ह्या अल्कोलाइड्स आणि जे काही टॅनिन आहे, स्टेरॉइड्स आहे, तर याचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. अपचनाचा त्रास होऊ शकतो, कधी कधी जुलाबाचा त्रास होतो, अतिसाराचा त्रास होतो, तर नक्कीच होतो. आणि दुसरी एक गोष्ट की रानभाज्या कोणी भाजी विक्रेते विकत नाही. रानभाज्या विकणारा एक स्पेसिफिक वर्ग आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या किंवा आदिवासी महिला किंवा पुरुष हे लोकच ती रानभाजी घेऊन येत असतात विकण्यासाठी. तर रानभाजी खरेदी करताना सुद्धा नक्कीच ह्याच व्यक्तींकडनं ती भाजी खरेदी करावी आणि एक कुतूहल म्हणून त्यांना विचारावं की ही रानभाजी बनवायची कशी. तर अगदी सोपी सुटसुटीत पद्धत ते आपल्याला सांगतात. इव्हन ते कधीपर्यंत खाऊ नये हे सुद्धा ते आपल्याला सांगत असतात. ऍक्च्युअली ते स्वतःच इतके त्याबाबत जागरूक असतात ना. कोणत्या रानभाजीसोबत कोणता भाग शिजवायचा आहे. आता आमच्याकडे एक शेवूळ म्हणून एक रानभाजी आहे जी पावसाच्या सुरुवातीला येते. तर तुम्हाला जर शेवूळची जुडी मिळाली तर तो शेवूळची भाजी विकणारा व्यक्ती त्याच्यासोबत 4-5 काकडची फळं देत असतो. ते पण त्या सीझनमध्ये येत असतात आणि ती फळं थोडीशी आंबट असतात कारण शेवूळची भाजी खाजवत असते. त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट नावाचं घटक असतं. शिजवताना ते ऍक्टिव्ह होतं आणि आपल्या घशाला खाज येते आणि मग आपण म्हणतो की रानभाजी चांगली नाही लागली. पण रानभाजींमध्ये जे काही मुख्य घटक आहे ते दूर करण्यासाठी किंवा ती खाण्यायोग्य बनवण्यासाठी त्यामध्ये नेमकं काय घटक टाकावं हे जर आपल्याला माहीत असेल तर कुठलीच रानभाजी ही आरोग्याला घातक नाही असं मी सांगेल. ते लोक देत असतात. काकडची फळं देत असतात. बोंडाऱ्याचा पाला जो आंबट असतो तर तो पण दिला जातो सोबतमध्ये. म्हणजे ही एक शेवूळची भाजी आणि त्याच्यासोबत ही फ्री दिली असते. त्याचे काही कॉस्टिंग घेत नाही ती, कारण शिजवताना ती सोबत टाकायची आहे म्हणून ती दिली असते. ती कवळ्या स्वरूपातली असते. शिजवताना ती भाजी टाकली तर ते कॅल्शियम ऑक्झालेटचे जे काही कण आहेत, स्फटिका आहेत, ते आपल्याला टोचत नाही घशाला आणि म्हणून ती भाजी खाजवत नाही. नक्कीच. आणि त्यांचा हाही प्रश्न होता की ही जी तुम्ही माहिती देत आहात ती आम्हाला परत एकदा जर बघायची असेल तर साधारण कुठे ही माहिती आम्हाला उपलब्ध होऊ शकते? पुस्तक स्वरूपात आहेत. म्हणजे 2-3 पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकाशनाची. सकाळ प्रकाशनाचं जे काही हेल्दी रानभाज्या पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये मी आवर्जून सगळ्या ज्या काही रानभाज्या आहेत, रानफळं आहेत, तर त्यांचा मी नक्कीच समावेश केला आहे. त्या बनवायच्या कशा, त्याच्यामधले औषधी गुणधर्म कसे आहेत, त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याच्यामध्ये लागवडीसाठी कोणाला जर काम करायचं असेल तर त्याही गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. पुस्तक स्वरूपात पण आहे. आणि बॉटॅनिकल नेम जर आपल्याला त्या भाजीचं माहिती असेल तर गुगल तर आपल्याला सगळीच माहिती देत असतो. नक्कीच नक्कीच आपल्याला ही माहिती मिळू शकते कारण आता डिजिटल फॉर्म आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. मॅडम, तुम्ही अजून काही भाज्यांची माहिती देत होता. हां, आता पुढची भाजी आपण पाथरी बघूयात. तर स्क्रीनवरती आपल्याला दिसतायत की पाथरीची पानं नावाप्रमाणेच पसरत जाणारी अशी ही भाजी आहे. जंगलामध्ये शेतामध्ये मुख्यतः ओलाव्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. कवळी पानं याची भाजीसाठी वापरत असतात. कडू असते थोडीशी, वास त्याचा उग्र आहे थोडासा, थंड आणि चिकट असणारी अशी भाजी आहे. जुन्या त्वचा रोगांवरती किंवा पचनाच्या क्रिया सुधारण्यासाठी ही भाजी आपल्याला आहारात घ्यायची आहे. ह्या भाजीच्या सेवनाने आपल्या जी काही बाळंतीण आहे, जी काही गर्भवती महिला आहे, तिची प्रसूती झालेली आहे, तर तिला दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी ह्या भाजीचा समावेश करतात. त्याच्यानंतर जनावरांमध्ये सुद्धा काही काही दुभती जनावरं दूध द्यायचं बंद होतात, तर तेव्हाही ह्या भाजीच्या पाल्याचा वापर त्याच्या कोंड्यामध्ये किंवा त्यांना जे खाद्य दिलं जातं त्याच्यामध्ये वापर करतात. त्याच्यानंतर किती फार महत्वाची भाजी आहे. प्राण्यांना सुद्धा या रानभाज्यांचा तितकाच महत्व आणि उपयोग नक्कीच. अशा काही रानभाज्या आहेत की ज्या फक्त आणि फक्त म्हणजे माणसांना त्याचा वापर आहेच, पण काही प्राण्यांना सुद्धा त्या वापरल्या जातात. प्राण्यांचे जे काही रोग आहेत पावसाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्याच्या दिवसात येतात तर त्यावरती त्या रानभाज्यांचा वापर केला जातो. नक्कीच. अजून कुठली भाजी आहे की जिचा भोकरची भाजी आहे. भोकरचं तसं झाड येतं मोठं आणि झाडाला खूप सारी भोकरं लगडलेली असतात. भोकराची भाजी पण आपण करत असतो. भोकराचं लोणचं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्याकडे एवढं अजून प्रचलित नाहीये, पण गमबेरी चिकट अशी त्याची चव असते. चिकट असतं आतमध्ये, त्याला खूप असा चिकट असा स्त्राव असतो. पण जर कंबरदुखी किंवा अशक्तपणा याच्यासाठी हे रानफळ
खूप उपयोगाचा आहे. आता कंबरदुखीसाठी लोक जे आदिवासी लोक आहेत त्याचा वापर करतात, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये कॅल्शियमचं जे प्रमाण आहे तर ते खूप जास्त आहे आणि त्यासाठीच आपण जर आपल्याला मिळत असेल भोकराची फळं तर ती नक्कीच भाजीसाठी घेऊ शकतो. याच्या पानांचा पण वापर करत असतो आपण. कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे भोकरची भाजी. प्रश्नच येत नाही, म्हणजे या सगळ्या भाज्या खरंच महत्वाच्या आहेत आणि मला वाटतं आता श्रावण महिन्यामध्ये तर या रानभाज्या खूप मिळतात. पण माझ्या मनात हा प्रश्न आहे की शहरातली महिला असेल, मागे प्रेक्षकांनी आपल्याला विचारलं की त्या तिथपर्यंत पोहोचतील असं नाही किंवा रानभाज्या त्यांच्यापर्यंत येतील असं नाही, तर मग याचं संवर्धन आपल्याला करता येतं का? किंवा तुम्ही म्हणालात तसं की त्या परसबागेत सुद्धा या काही भाज्या लावता येतात, मग अशा कुठल्या आहेत की ज्या आपल्याला वर्षभर मिळू शकतील? काय सांगाल याविषयी? आता रानभाज्या आपल्याला जर पिढीजात म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला जर खायला द्यायच्या असतील तर नक्कीच त्याचं संवर्धन करणं आधी महत्त्वाचं आहे. कारण रानभाज्यांचा अभ्यास गेले 7-8 वर्ष मी करत आहे. काही रानभाज्या म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन करताना मी साधारण 150च्या प्लस भाज्यांची मी माहिती घेतली, पण मला फक्त 100 पर्यंत बघायला मिळाल्या. म्हणजे काय की 50 ते 60 भाज्या नक्कीच आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणजे त्या आता दाखवण्यासाठी किंवा आपल्यालाही बघण्यासाठी राहिलेल्या नाहीयेत. तर रानभाज्या खाण्यासाठी जर आपल्याला पुढच्या पिढींना द्यायच्या असतील, आपल्याला तर मिळतील, पण मग पुढच्या पिढींसाठी काय, त्यांना जर त्या माहिती करून द्यायच्या असतील तर नक्कीच आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आता संवर्धन कसं करायचं? आता ह्या जंगलात येतात तर ठीक आहे, जंगलात जरी येत असल्या तरी पण त्याच्या बियांचा एक वेळ असतो. आता फुलोऱ्यामध्ये जेव्हा येतात, साधारण गणपती आणि दसरा ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या रानभाज्या फुलोऱ्यामध्ये येत असतात. फुलोरा झाल्यानंतर दिवाळीपर्यंत त्या सगळ्या रानभाज्यांना बिया किंवा शेंगा हे तयार होत असतं. तर नक्कीच त्याचा ते गोळा करावेत, चांगले सुकवावेत आणि चांगल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवावेत. आणि जेव्हा की पावसाळा सुरू होईल, जसं आपण बाकीच्या भाज्या जशा लागवड करतो तर नक्कीच ह्या बियांचा वापर आपण त्या लागवडीसाठी करायच्या आहेत. नर्सरी तयार करायची आहे, त्याची रोपं तयार करायची आहे किंवा जंगलामध्ये जाऊन जर आपल्याला काही रोपं जर साठवता आली, घेता आली तर ते घ्यायची आहेत आणि आपल्या परसबागामध्ये लावा, शेताच्या बांधावरती लावा. जर झुडूप वर्गीय असेल तर आपण परसबागी लावू शकतो, पण झाड वर्गीय जर असेल तर ती आपण शेताच्या बांधावरती नक्कीच लावू शकतो. त्याच्यामुळे तुमचं सॉइल इरोजन जे आहे तर ते सुद्धा होण्यास मदत होऊ शकते. त्याच्यानंतर लोकसहभागातून जर काही आपल्याला ऍक्टिव्हिटी करता आली किंवा वनराई आहे, देवराई आहे, संवर्धित वन आहे, तर तिथे सुद्धा अशा ह्या रानभाज्या आपण संवर्धित नक्कीच करू शकतो. पुढचं असं होतं की शहरातल्या लोकांनी कसं लावायचं, तर आपण शहरातले लोक नक्कीच आपल्याला ह्या रानभाज्या वेगवेगळ्या रान महोत्सवातून आणत असतो किंवा आपल्याला आठवडी बाजारातून भेटत असतात. तर काही पालेभाज्या वर्गीय ज्या रानभाज्या आहेत तर त्यांना मुळं सुद्धा असतात, ते लोक उपटून आणत असतात ना, कवळी पानांसहित असतात. तर आपला आवश्यक असणारा भाग तेवढा घ्यायचा आहे आणि त्याची जे मुळं आहेत तर ते आपण आपल्या कुंडीमध्ये टोचायची आहेत. टोचून जर आपण ठेवली, इथे जर तुम्ही स्क्रीनमध्ये बघाल तर नक्कीच, म्हणजे मला वाटतं म्हणजे त्याचं संवर्धन आपण करू शकतो की त्याची मुळं असतील तर आपण ती कुंडीमध्ये टोचायची आहेत, त्याला पाणी घालायचं आहे तर ते आपोआप येणार आहेत. आणि काही फळं आहेत, रानफळं, जसं घुगुरवळ, टेटूच्या शेंगा, बहावा, बाफळी, तर याच्या बिया गोळा करायच्या आहेत, संवर्धित करायच्या आहे आणि जेव्हा सीझन असेल तेव्हा त्या लावायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला नक्कीच आपल्याला सीझन मध्ये आपल्या स्वतःकडे ती भाजी उपलब्ध असेल. नाही, खरंच आहे. आणि आपण इतर ठिकाणी गोळा करायला या पावसात किंवा या श्रावणात जर आपण हे केलं तर नक्कीच पुढच्या वर्षापर्यंत आपल्याही परसबागेमध्ये या रानभाज्या सहज उपलब्ध होऊ शकतील. आजचा हा महत्वाचा विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी माध्यम आपण वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया देऊ शकता, www.facebook.com/ddsahyadriवर. सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/ddsahyadri यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @ddsahyadri ट्विटर हँडल आहे. जरूर प्रतिक्रिया द्या, कारण रानभाज्या हा खरंच फार महत्त्वाचा विषय आहे. आणि मला वाटतं मॅडम तुम्ही इतकं खूप छानच मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मला जाता जाता सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे, रानातील भाजी महत्त्वाची फार, रानातील भाजी महत्त्वाची फार, जाणून घ्यावे पौष्टिकतेचे सार, सेवन करावे हा अतिशय योग्य विचार, सेवन करावे हा योग्य विचार, करू रानभाज्यांचा प्रचार प्रसार, करू रानभाज्यांचा प्रचार प्रसार. भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. नमस्कार.